देशात उन्हामुळे तापमानाचा पारा वाढला तर पुण्यातही तापमानाबरोबरच लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं। पुणे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची सरशी होणार, पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेचा मतदानावर किती परिणाम होणार, या सर्व बाबींवर पुणेकरांचं काय मत आहे हे जाणून घेतले आमचा प्रतिनिधी मिकी घईनं। पाहूया। असेच काही पुण्यातील मतदार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत। जेवण झालंय दिसतं तुमचं? हो, मग जेवणाच्या या टेबलवर चर्चा तर असेलच लोकसभा निवडणुकीची। काय विचार करता तुम्ही? काय नाही, आपलं बीजेपीच, मोदी सरकार आमचं ठरलेलं आहे, म्हणजे माझं तर ठरलेलं आहे। काय ठरलंय तुमचं? प्राईम मिनिस्टर शेवटी आम्हाला तेच पाहिजेत। पुण्यामध्ये कोण उमेदवार आहेत? आता आमचा मतदारसंघ वेगवेगळा आहे, तो आमच्याकडे सुनेत्राताई आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहोत। अर्थात बारामती, खडकवासला। कुठून आहे तुम्ही? खडकवासला। भाजप, नरेंद्र मोदी। 370 काशी विश्वनाथ राम मंदिर, त्यासाठी नरेंद्र मोदी कधी पण। काय अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या खासदाराकडून? त्यांनी काय करावं, कसा असावा तुमचा खासदार? खासदार आता MLA आणि कॉर्पोरेटरची निवडणूक नाही आहे, ती आहे प्राईम मिनिस्टर निवडायला, त्यामुळे नरेंद्र मोदींना बघूनच आम्ही वोटिंग करणार। तुमचं काय काय खास मागवलं, काय तुम्ही ऑर्डर काय दिली? बोला। चिकन दम कबाब। बरं, कुणाचा दम पुण्यात जास्त आहे आता? बीजेपी कोण आहे उमेदवार? मोहोळ। मतदान करताना काय विचार करता तुम्ही, तुम्हाला विचारायचं? मुख्यतः तर भारतात ज्या पद्धतीच्या मागच्या 10 वर्षात डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यामुळे आमचा तर नॅशनल लेवलवर तोच फोकस आहे की जे इतक्या वर्षांमध्ये पॉसिबल होत नाही त्या गोष्टीची डेव्हलपमेंट आम्हाला दिसते आणि कम्पॅरेटिव्हली करप्शन एकदम लो झाल्याचा ॲश्युरन्स दिसतो आहे, त्यामुळे तेच आमच्या वोटिंग करताना तोच मुद्दा आमच्या डोळ्यासमोर आहे। जनरली मतदान करताना कसा खासदार तुम्हाला असावा? नॉन करप्टेड असावा, अगदी फर्स्ट प्रेफरन्स त्यालाच देणार की नॉन करप्टेड, आणि जे मोदींच्या राज्यात वाटतंय बीजेपी। अर्थातच सगळे इथं चिकनवर जास्त ताव आहे, चिकन आणि मटन, त्याशिवाय बोलत नाहीत। काय आवडतंय तुम्हाला? म्हणजे स्पेशली ऑर्डर दिलं दिसतं। स्पेशल चिकन खरडा। क्या बात आहे, चिकन खरडा। मग असं तिखट कोण वाटतं यावेळेस तिखट उमेदवार कोण आहे? तिखट उमेदवार मोदीजी। मग पुण्यात काय कुठल्या दिशेने जास्त ताकद आहे, म्हणजे टक्कर, काटेकी टक्कर पुण्यामध्ये सुद्धा वाटते का तुम्हाला? आहे की टक्कर आहे, पण तरीसुद्धा बीजेपी जरा जास्त वाटतंय। मोदींसाठी आपल्याला आपल्या पहिलं काम आपलं देश वाचवायचं, म्हणून देशासाठी आपल्याला पंतप्रधान नेहमी चांगला माणूस पाहिजे, त्यासाठी आपल्याला मोदींची गरज आहे। मतदान करताना तुम्ही काय विचार करता? बरेचदा विरोधक आता वेगवेगळे मुद्दे मांडतात, महागाईचे मुद्दे मांडतात, बेरोजगारीचे मुद्दे मांडतात। तुम्ही हे सगळे विचार करता मतदान करताना? हो, करतो, त्याच्यामुळेच मोदी बेस्ट। मग काय उमेदवार कसा हवा आहे तुम्हाला? चांगला, आपले सर्वांची कामं करतील असे, फ्युचर आपलं चांगलं झालं पाहिजे। खासदार कैसा होना चाहिए? आप इधर वोटिंग इधर ही आपकी? वोटिंग इधर ही है। तो क्या सोचते हो, किस कैसा पूरा एक माहौल है यहाँ पर इलेक्शंस का? इलेक्शंस का अच्छा माहौल है, बीजेपी के हक में है, मोदी जी आने चाहिए। मोदी जी अभी पुणे में आके गए हैं, यहाँ पर उनकी बड़ी एक सभा भी हुई है, तो गए थे आप सुनने? देखा? नहीं गए नहीं थे, लेकिन मालूम है हुई है। निवडणुकीचं वारं आणि मग उमेदवार बी ठरला असेल तुमचा? आय थिंक सर्वांचा उमेदवार ठरलेला नसतो, पण वेळोवेळी जे वारं वाहतं त्याच्यानुसार लोक वाहून जातात। बट आय थिंक यावेळेस मला वाटते काहीतरी वेगळा चेंज दिसणार आहे, कारण आपण बघितलेलं आहे इवन 2014मध्ये जेव्हा इलेक्शन झालेलं होतं त्यावेळेस आपण बघत होतो की काँग्रेसच्या अगेन्स्ट एवढी अँटी कम्बन्सी होती की त्याच्यामुळे सर्व लोक एकदम BJPच्या सपोर्टमध्ये आले होते वेगवेगळ्या इश्यूजमुळे। बट यावेळेस मला वाटते की सेम कंडिशन आलेली आहे BJPसाठी, आणि कारण जे रिलिजियस वातावरण झालेलं आहे, आय मीन नॉट इन टर्म्स ऑफ ज्याच्यामध्ये आपण सर्व काही रिलिजियस गोष्टींना सपोर्ट करतो ते दॅट इज गुड, बट ॲट द सेम टाईम कुठेतरी डेमोक्रेसी आणि डेव्हलपमेंट हे दोन इश्यू बॅकसाईडला येत आहे। अँड आय थिंक सोशल मीडिया खूप मेजर रोल प्ले करतं याच्यामध्ये। तुम्ही बघाल थँक्स टू BJP IT सेल, ज्याच्यामुळे सर्वीकडे जे दिसत आहे तुम्हाला की वातावरण जे होत आहे ते ॲक्च्युली खराब होत आहे।
त्याच्यामुळे मला वाटतं डेमोक्रेसीसाठी हे इलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकजण विचार करून वेगवेगळे त्यांचे मुद्दे मांडत अशा पद्धतीने मतदानाची या ठिकाणी तयारी करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.